जय बोळा मित्रांनो, आपण 31 मार्चला सोमवारी युरोमध्ये आणि जीपीपीमध्ये कशा प्रकारे काम होऊ शकते चार्ट आपल्याला काय सांगते त्याचं आपण ॲनालिसिस करूया. हा चार्ट आहे शुक्रवारचा आणि शुक्रवारचा जर आपण चार्ट बघितला तर आपल्याला या युरोच्या चार्टमध्ये काय दिसतंय तर फक्त शुक्रवारचा चार्ट बघायचा. म्हणजे मी फक्त शुक्रवारचाच चार्ट बघतोय. तर त्यामध्ये आज दिसते की मार्केट ओपन झाल्यानंतर एका रेंजमध्ये मार्केट राहिलं. ही जी लेवल आहे खूप इम्पॉर्टंट होती. 1.0 7,990 किंवा 8,000 म्हणू शकतो आपण. ही खूप इम्पॉर्टंट होती. मार्केटने ह्याजवळ कन्सल्टेशन केलं. त्यानंतर बघू शकता की इथं काय झालं होतं, थोडंसं मार्केटने ते एक बेस तयार केला होता इथं आणि हा असा एक बॉक्स तयार झाला होता. बायर सेलरची ताकद चालू होती. शेवटी काय झालं, सेलर इथं जास्त घुसले आणि जे काय बाईंग इथे करून गेले असेल त्यांचा एसेल खाल्ला. मग आता हे मोठी लोक नाहीत बरं का, छोटे जे रिटेलर होते ना त्यांचा एसेल इथं गेला असणार. कारण मोठे जे प्लेयर आहेत ते एवढ्या मुवमेंटला आपला स्टॉप लॉस देणार नाहीत. हे बारके प्लेयर आहेत त्यांचा इथं स्टॉप लॉस गेला. त्यानंतर मार्केटने ह्या लेवलजवळ आणि कन्सल्टेशन केलं आणि त्यानंतर खरी गेम सुरू झाली. खरी गेम कुठं सुरू झाली असं मला वाटतंय की ही जी लेवल आहे आणि ही जी लेवल आहे, हा बॉक्स दिसतोय का तुम्हाला, ह्या लेवलजवळ खरी गेम सुरू झाली की कोण जिंकणार, बाय जिंकणार का सेलर जिंकणार. इथून सेलिंगचं प्रेशर होतं आणि इथून बाईंगचं प्रेशर होतं. मार्केटने अगदी इथंपर्यंत आणलं आणि पुन्हा एकदा हे जे सेलर बसले होते किरकोळ त्यांना दाननिकीनं अडवायचा इथं प्रयत्न केला आणि पुन्हा तीच गेम झाली. जे छोटे प्लेयर आहेत, जे रिटेलर आहेत ते फक्त या लेवलपर्यंत आल्यानंतर भिवून उडाले असतील तर उडाले असतील. बाकी जे स्ट्रॉंग सेलर आहेत ना त्यांनी जोपर्यंत ही लेवल तुटत नाही तोपर्यंत आपला ते जीव सोडणार नाही, तिथं स्पष्ट दिसत होतं. पण परत आहे मार्केट खाली आलं आणि ह्या दोन्हीपैकी जो विजय व्हायचा होता तो सेलरचा झाला आणि मार्केटने ह्याला ब्रेक केलं. त्यानंतर मार्केटने एक चांगली मुवमेंट ह्या लेवलपर्यंत दिली. ह्या लेवलपर्यंत दिल्यानंतर जे मोठे प्लेयर होते सेल करून गेलेले, त्यातले जे हुशार प्लेयर असतील त्यांनी तर आपलं प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली होती. पण रिटेलर कुठं करतो ते माहिती आहे का, इथं जेव्हा हे ब्रेक केलं आणि इथं कॅन्डल लाल व्हायला लागल्या त्यावेळी रिटेलरने विचार केला असणार आहे, चला आता मार्केट ब्रेक झालं आहे, चांगला झोन तोडला, आपण सेलिंगला बसूया. त्यामुळे इथे सेलिंगला बसले. थोडे परत आणि जरा बाईंगला मार्केट गेलं आणि इथं सेलर सगळे आणि इथं बसले. पण मार्केटची किंवा मोठ्या प्लेअरची भूक भागली नव्हती आणि त्यांना आय वॉन्ट इट त्यांना आणखीन प्रॉफिट पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थानं बायरना जास्त प्रॉफिट पाहिजे होतं. आणि त्यानंतर बायर इथनं जे ॲक्टिव्ह झाले ते राप करत मार्केट तिने वर नेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्या अत्यंत इम्पॉर्टंट लेवल होत्या बरं का. ह्या सहजासहजी तुटायला नको पाहिजे होत्या, पण त्यांनी इतक्या फास्टलीला ब्रेक केलं. ह्याचा अर्थ असा, जे इथं सेलर बसले होते की नाही त्यांचा बी असा विश्वास होता माझ्यासारखाच की हे इथं सहजासहजी ब्रेक करणार नाही. पण मार्केटनं त्यांचा सगळा अंदाज फोल केला आणि एका दणक्यात सगळ्यांचे एसरी घेऊन मार्केट वरती गेल्यानंतर ह्या दोनच लेवल मार्केटसाठी इम्पॉर्टंट होत्या. इथून मार्केट फिरलं पाहिजे होतं, म्हणजे इथून प्रॉफिट बुकिंग झालं पाहिजे होतं. तेच झालेलं दिसतंय. हे एक लेवलला होता आपला ट्रेड आणि ह्या लेवल होता. ह्या ट्रेडच्या थोडा खालून मार्केट इथं वळलं, इथे गेसेल गेला आणि मार्केट ह्या दोन लेवलपासून खाली आलेलं आहे, म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. पुन्हा ह्या लेवलला मार्केटनं चांगला रिस्पेक्ट दिला आहे आणि मार्केट इथं आल्यानंतर क्लोज झालं. आता सोमवारी काय होऊ शकते, आता काय होऊ शकते जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये सध्या कोण दिसते आपल्याला. जर मार्केटची चाल फक्त बघितली आपण शुक्रवारी किती झाल्या तर एक मिनिट जरा चाल बघूया फक्त का. हां, तर मार्केट चाल बघितली आहे, ठीक आहे, एक 800 पॉईंटच्या आसपास झालेले आहे. तर आता सोमवारी काय होऊ शकते, सिंपल गणित आहे. इथं सेलर आहेत, इथं थोडेफार सेलर कुठं तर असतील आणि इथं एक बायर चांगले आलेले आहेत. पण जे स्ट्रॉंग बायर आहेत ते इथून बसले आहेत आणि ह्यांना ब्रेक केल्यानंतर एक चांगले बाहेर इथं आले असणार आहेत. आता जे सेलर आहेत ना त्यांचा ह्या भिंतीवर, ही जी भिंत आहे पण जरा कमजोर भिंत आहे, 1.0 8,450 8,500ची भिंत धरून चाला. इथे एक त्यांचा जीव अडकला आहे. ह्याला तोडले तर त्यांचे एस एल देणार आहेत, तोपर्यंत इथनं हे हलणार नाहीत, हे स्पष्ट इथं दिसते. मग आपण काय करायचं आहे, समजा मार्केटने ह्याला ब्रेक केलं किंवा इथं कन्सल्टेशन करायला लागलं, आणखीन सेलरला बसलं आणि मग चांगले स्टॉप लॉस एकत्रित करून वर गेलं तर ही जी लेवल आहे ना तुम्ही बघून चला, 1.0 8,780ची, इथं मी 100% सेल साईडला बसणार. मुळात मार्केट ओपन झाल्यानंतर कशा प्रकारची कॅन्डल होती पहिला बघितली पाहिजे. शार्पली फास्ट जर ओपन झाला त्याला मार्केटने कॅन्डल मोठा केला आणि ह्या लेवलजवळच आपल्या डायरेक्ट आल्या तर हे ट्रेड ॲक्टिव्ह होणार नाहीत. पण अगदी 10 वाजेपर्यंत मार्केट इथंच कुठंतराच घुटमळायला लागलं असं करून 10 वाजेपर्यंत. तर त्यानंतर इथं आल्यानंतर मार्केटमध्ये आपण कार्यक्रम करायचा आहे. सोमवारी काही इतक्या जास्त मोठ्या हाय इम्पॅक्ट न्यूज पण नाही, फक्त युरोची एक हाय इम्पॅक्ट न्यूज आहे, त्यामुळे ती कशी वर्क होते बघितली पाहिजे. नाहीतर ह्या लेवलवरती माझा कॉन्फिडन्स आहे. आणि त्या हाय इम्पॅक्ट न्यूजमुळे जर चुकून माकून इथून इथंपर्यंत 800 पॉईंटच्या आसपास लेवल जात्या, जर मार्केट इथं मिळालं, एक हाय इम्पॅक्ट न्यूज आहे, त्या हाय इम्पॅक्ट न्यूजमुळं मी हा ट्रेड सोडणार नाही. इथं 100% सेल साईडला बसणार, पण विथ स्टॉप लॉस. मार्केट सुप्रीम आहे, मार्केट भगवान आहे, पण मला माझ्या सेटअपवर विश्वास आहे. त्यामुळे इथं बसायचं पण स्टॉप लॉस लावून, कारण की शेवटी मार्केट काय करते आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे, हे माझे वरचे 2 ट्रेड तयार असतील तिथं. तर आणि खालचे ट्रेड कसे तयार असतील आपले,
तर मला वाटतं की इथून मार्केटनं जर खाली यायला सुरुवात केली तर ही जी लेवल आहे ना किंवा हा झोन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटला हा सहजासहजी ब्रेक नाही करता येणार. इथं चांगले मार्केटला बाहेर ॲक्टिव्ह करूनच मग तो ब्रेक करता येणार आहे, तो पण करता येणार नाही. त्यामुळे ह्या लेवलजवळ एक मी माझा बाय साईडचा ट्रेड मी ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करीन आणि जो लास्ट माझा ट्रेड असेल तो ह्या इथं 3 ट्रेड ॲक्टिव्ह होतील बरं का, कारण की ह्या दोन्ही लेवल पुन्हा कन्फ्युजन वाटतात. इथे एक असेल, इथे एक असेल, म्हणजे वरचे माझे 2 ट्रेड प्लॅन असणार आहेत आणि खालचे 3 ट्रेड प्लॅन असणार आहेत. त्यातला हा ट्रेड स्कॅल्पचा असेल, बाकी 2 ट्रेड मी होल्ड करायला प्रयत्न करीन. बाकी GBPचं कसं चाललं आहे जरा बघूया. GBPचा जर आपण चार्ट बघितला, एक सेकंद, करन्सीमध्ये काम करायला सुरुवात करा बरं का, कारण की गोल्ड किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ना, तुमचं जर त्यावर हार शार्पली बसला असेल तर निश्चित ते करा. पण मला वाटतं हाय व्हॉलेटाईल मार्केट आहे, करन्सीचं खूप स्लो मार्केट असते. स्लो म्हणजे खूप चांगलं प्रायझेशन वर्क होतं, त्यामुळे तिथे येण्याचा प्रयत्न करा. बाकी गोल्डमध्ये जर तुमचं चांगलं प्रॅक्टिस झालं असेल तर तुम्ही तिथं करू शकता. आता ह्याचा चार्ट आहे GBPचा आणि यामध्ये जर बघितलं सेम तसाच चार्ट तयार झालेला दिसतोय. इथं बायर सेलरची युद्ध सुरू झालं. पहिला बायरांना मार्केटनं इथं जे सेल करून घेतलेत त्यांचा स्टॉप लॉस खाल्ले, परत खाली आलं. ही जे इथून बाय बसले होते त्यांच्या सगळ्यांचा स्टॉप लॉस डॉट आपल्या लेवलजवळ खाल्ला. सगळ्या सेलरना वाटलं आता मार्केट खूप खाली पडणार आहे, त्यामुळे जे रिटेलर आहेत तिथं घुसले आणि शेवटी आय वॉन्टेड झालं काम आणि इथंपर्यंत मार्केट आलेलं आहे. पण मार्केट एका झोनमध्ये मला दिसतं ह्याचं GBPचं, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे माझं. तर मी सोमवारी 10 वाजण्याची वाट बघेन, 10 वाजता GBPचं मार्केट कसं आहे बघीन आणि त्यानंतर माझे ट्रेड मी प्लॅन करेन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय बाळूमामा.